नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, भारताची ओळख. आपल्या समोर एक शालेय पाठ आहे, जो भारताच्या प्राकृतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेची ओळख करून देतो. चला तर मग या माहितीचा जरा खोलात जाऊन अभ्यास करूया. हो, आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट काय आहे माहितीये? ही सगळी विविधता ती एकमेकांशी जोडलेली कशी आहे. म्हणजे पर्वत, नद्या, पठारं यांनी फक्त भारताचा नकाशा नाही घडवला तर इथली संस्कृती आणि लोकांची जीवनशैली पण घडवली आहे. अगदी. आपला उद्देश हाच आहे की या स्रोतातील माहिती सोप्या पद्धतीने समजून घ्यायची. बरं, तर मग सुरुवात करूया भारताच्या प्राकृतिक विविधतेपासून. या स्रोतामध्ये सुरुवातीलाच नद्या, पर्वत, पठारं यांचा उल्लेख आहे. आणि एक संकल्पना आहे, भारतीय द्वीपकल्प. आपण शाळेत शिकलोय हे, पण याचा नेमका अर्थ काय? हा खूप महत्वाचा भौगोलिक मुद्दा आहे. भारतीय भूखंडाचा जो भाग तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे आणि दक्षिणेकडे निमुळता होत जातो, त्याला द्वीपकल्प म्हणतात. बरोबर. पण यासोबतच भारताची जी उत्तर सीमा आहे ती हिमालयासारख्या उंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे. हो. आणि हे पर्वत भारताच्या संरक्षणासाठी आणि हवामानासाठी खूप खूप जास्त महत्वाचे आहेत. आणि फक्त पर्वतच नाहीत, या स्रोतात जी चित्र दिली आहेत ती बघूनच भारताची विविधता लक्षात येते. म्हणजे एकाच देशात पर्वतीय प्रदेश आहेत, घनदाट जंगलं आहेत, वाळवंटी प्रदेश आहे, दलदलीचा प्रदेश आहे, आणि विस्तीर्ण मैदानं सुद्धा आहेत. सगळं काही एकाच ठिकाणी. अगदी. आणि या प्राकृतिक विविधतेचा थेट संबंध आहे हवामानातल्या विविधतेशी. आपला देश खूप मोठा आहे आणि समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे त्यातला फरक 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. अच्छा. याच कारणामुळे भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामानात खूप फरक दिसतो. आणि मग हाच फरक आपल्याला वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांमध्येही दिसतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे या भौगोलिक आणि हवामानाच्या विविधतेचा लोकांच्या जगण्यावर काय परिणाम होतो? स्रोतामध्ये पिकांबद्दल खूप छान माहिती दिली आहे. बरोबर. इथेच एक महत्वाचा मुद्दा येतो. हवामानात विविधता आहे म्हणजे साहजिकच पीक पाण्यातही विविधता असणार. उदाहरणार्थ, उत्तर भारतात गहू हे मुख्य पीक आहे, तर किनारपट्टीच्या आणि दक्षिण भारताच्या प्रदेशात भात हे मुख्य पीक आहे. आणि मध्य भारतात ज्वारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे फक्त खाण्यापिण्याच्या सवयीच नाहीत बदलत, तर संपूर्ण जीवनमान, चालीरीती, परंपरा, संस्कृती सगळ्यावर याचा परिणाम होतो. अगदी बरोबर. स्रोतानुसार भारतात वेगवेगळ्या जाती जमातींचे, धर्मांचे लोक राहतात. वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. आणि प्रदेशानुसार आहार, पेहराव, सणोत्सव या सगळ्यामध्ये ही विविधता अगदी सहज दिसून येते. थोडक्यात सांगायचं तर भारताची ओळखच विविधतेत एकता आहे. बरं, आता आपण थोडं राजकीय नकाशाकडे वळूया का? हो. स्रोतामध्ये काही मूलभूत पण महत्वाची माहिती आहे, जसं की दिल्ली ही भारताची राजधानी आहे. हो. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे. अच्छा. त्यानंतर मध्य प्रदेश येतो आणि मग तिसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र. आणि सगळ्यात लहान राज्य गोवा, क्षेत्रफळाने सगळ्यात लहान. ही माहिती आपल्याला भारताच्या प्रशासकीय रचनेची कल्पना देते. हो ना. यात बेटांचा पण उल्लेख आहे. अरबी समुद्रातली लक्षद्वीप बेटं आणि बंगालच्या उपसागरातली अंदमान आणि निकोबार बेटं. हो. आणि या बेटांचं स्थान देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या रक्षणासाठी काही बेटांवर किल्ले बांधले गेले होते. जलदुर्ग. अगदी. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. जंजिरा हे त्यातलंच एक उदाहरण. कोकण किनारपट्टीवर असे अनेक किल्ले आपल्याला आजही इतिहासाची साक्ष देताना दिसतात. या स्रोतातला एक भाग मला खूपच आकर्षक वाटला. तो म्हणजे नगदी पिके आणि वाहतुकीच्या मार्गांचा नकाशा. त्यात काही उदाहरणं दिली आहेत, जसं की आपल्या राज्यात केशर कुठून आणावा लागेल, किंवा नागपूरची संत्री बिकानेरला कशी पाठवता येतील. हो. या नकाशातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते की विशिष्ट पिकं ही विशिष्ट राज्यांमध्येच होतात. जसं की सफरचंद, ते प्रामुख्याने उत्तरेकडच्या राज्यांमध्येच पिकतं. जम्मू काश्मीर, हिमाचल. बरोबर. चहाचं उत्पादन ईशान्येकडच्या राज्यांमध्ये, आसाममध्ये. आणि लवंग, कॉफी ते दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये, केरळ, कर्नाटक. म्हणजे ही सगळी उत्पादनं देशभरात पोहोचवण्यासाठी वाहतुकीचे मार्ग,
रस्ते आणि रेल्वे हे खूप महत्वाचे आहेत. अगदी. यातूनच तर देशाची आर्थिक आणि सामाजिक वीण घट्ट होते. स्रोतात जे उदाहरण दिलंय की हर क्षणी तनिष्काला मुंबईहून अंदमानला जायचे असेल तर चेन्नई मार्गे जावं लागतं. हो, ते वाहतुकीच्या जाळ्याचंच उदाहरण आहे. तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. भारताची ही जी प्राकृतिक आणि सांस्कृतिक विविधता आहे, हीच त्याची खरी ओळख आणि ताकद आहे. पर्वत, नद्या, पिकं, भाषा, सण-उत्सव या सगळ्यांनी मिळून आपला देश घडवला आहे. आपण या स्रोताच्या आधारे भारताची एक छोटीशी पण खूप महत्वाची ओळख करून घेतली. पण यातून एक विचार पुढे येतो. कोणता? या स्रोताच्या शेवटी एक अभ्यास दिला आहे की प्रत्येक राज्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्ये संकलित करा. यावरून असा प्रश्न मनात येतो की प्रत्येक राज्याची इतकी स्वतंत्र आणि ठळक ओळख असून सुद्धा एक भारतीय म्हणून आपली राष्ट्रीय ओळख कशी टिकून राहते? हो, आणि ती अधिक मजबूत कशी होते? मला वाटते यावर विचार करणं नक्कीच रंजक ठरेल.